सन्माननीय सरन्यायाधीश साहेब, घ्या बघा तुमच्या एका निर्णयाचे काय काय परिणाम होत आहेत। जेव्हा सर्वोच्च न्यायालयाच्या कोर्टरूम मध्ये तुमचा अपमान झाला, राकेश किशोर तिवारी नावाच्या नालायक माणसाने तुमच्यावर बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केला, तेव्हाच संपूर्ण भारत तुम्हाला ओरडू ओरडू सांगत होतं की या नालायकावर कठोर कारवाई करा, अन्यथा असे नालायक पैदा होतच राहतील आणि वेळोवेळी पावलोपावली ते न्यायव्यवस्थेचा अपमान करत राहतील, न्यायाधीशांचा अपमान करत राहतील। आणि ही शृंखला आता सुरू झाली सरन्यायाधीश महोदय। झारखंडच्या उच्च न्यायालयामध्ये महेश तिवारी नावाचा वकील न्यायाधीशांना म्हणाला की तुम्ही मला वकालत शिकू नका, मी माझ्या पद्धतीनेच युक्तिवाद करेल, तुम्ही तुमच्या मर्यादेत राहा। हा तुमच्या एका निर्णयाचा परिणाम आहे की एक वकील उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना मर्यादा शिकवितोय। एवढंच नाही तर अहमदाबाद न्यायालयामध्ये न्यायाधीशांनी निर्णय दिल्यानंतर एका व्यक्तीने न्यायाधीशावर बूट फेकून मारला। आता हे होतच राहील, असे नालायक लोक पैदा होतच राहतील, ते न्यायव्यवस्थेला धाब्यावर बसवत जातील, न्यायव्यवस्थेची बेइज्जती करत जातील आणि ते फक्त आणि फक्त तुमच्या एका निर्णयामुळे। सरन्यायाधीश साहेब, आम्ही तुम्हाला शिकवावं, आम्ही एवढे मोठे नाही, आम्ही तुम्हाला काहीतरी सांगावं आणि तुम्ही ऐकावं, एवढ्या लहान सहान पदावर तुम्ही बसलेले सुद्धा नाही। मात्र आता तरी समजून घ्या, बाबासाहेबांच्या संविधानाने तुम्हाला सिंह बनविलंय, या जंगलाचा राजा बनविलंय, त्या पद्धतीने निर्णय घ्या। व्हिडिओ मध्ये नवीन असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं सबस्क्राईब करा, सोबत जे बेल आयकॉन आहे त्याला दाबा, तोडा, फोडा, जे करायचं ते करा, पण चॅनल नक्की सबस्क्राईब झालं पाहिजे, कारण चॅनल सबस्क्राईब करणं आणि लाईक करणं एकदम फ्री असतं।